आणि यानंतरची एक महत्त्वाची अपडेट आहे अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातासंदर्भातली। अजित पवार प्रवास करत होते ते विमान नेमकं का कोसळलं हे अजूनही समजू शकलेलं नाही। बुधवारी संध्याकाळी समोर आलेल्या एका सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये विमान डाव्या बाजूला पूर्णतः कलंडलेलं दिसते। ते नेमकं का कलंडलं? बिघाड इंजिनामध्ये झाला की चूक पायलटची होती? असे प्रश्न अनेक आहेत जे अनुत्तरित आहेत। भारतामधील विमान अपघाताच्या चौकशीचा इतिहास पाहता दादांच्या विमानाच्या अपघाताचं कारण इतक्यात समोर येईल असं तरी वाटत नाहीये। मात्र तरीही शक्यता नेमक्या काय काय असू शकतात यावर एक नजर टाकूया। शेवटच्या क्षणी जेव्हा विमान कोसळत होतं त्यावेळेस विमान बारामती एअरपोर्टच्या आवारामध्ये पोहोचलं। एटीसी कडून त्यांना व्हीएमसी कंडिशन्स म्हणजे दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँड करा असा सल्ला दिला गेला। पायलटने एटीसीला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं। दृश्यमानता 3000 मीटर, वारं शांत आहेत असं एटीसीने उत्तर दिलं। त्यानंतर आपण लँडिंगसाठी तयार आहोत पण रनवे दिसत नाही असं पायलटने सांगितलं। पायलटने त्यानंतर लँडिंग रद्द केलं, विमान पुन्हा हवेत नेलं। विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी मारली। त्यानंतरही एटीसी आणि वैमानिकांमध्ये संवाद सुरूच होता। विमान घिरटी मारून पुन्हा आल्यानंतर सुद्धा रनवे दिसत नाही असं पायलटनं पुन्हा एकदा सांगितलं। रनवे दिसेल त्यावेळी सांगेन असं पायलट एटीसीला म्हणत होता। काही सेकंदानंतर पायलटने रनवे दिसतोय असं सांगितलं। आठ वाजून 43 मिनिटांनी विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली। परवानगी दिल्यावर ते शब्द पायलट पुन्हा बोलतो पण तसं झालं नाही। एटीसीचा संदेश समजलाय की नाही हे समजण्यासाठी असं केलं जातं। पण अजितदादांच्या पायलटने एटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर एकाच मिनिटानंतर म्हणजे 8 वाजून 44 मिनिटांनी एटीसीला रनवेच्या बाजूला काही ज्वाळा दिसल्या। आणि बारामतीला विमानतळ आहे असं जरी म्हटलं जात असलं तरी तिथे विमानतळासारख्या सगळ्या सुविधा नाहीयेत। खरं तर तिथे एक धावपट्टी आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या ऍक्च्युअल विमानतळावर उपलब्ध असतात त्या बारामतीमध्ये उपलब्ध नाहीयेत आणि अपघाताला हेही एक कारण ठरलं असू शकतं। बारामतीच्या धावपट्टीला विमानतळ म्हटलं जातं मात्र तिथे विमानतळ अशा काही सुविधा नाहीयेत। तिथे फक्त एक धावपट्टी आहे आणि फ्लाइट ट्रेनिंग देणाऱ्या 2 संस्था आहेत। या प्रशिक्षण संस्थेनं काही उपकरणं बसवलेली आहेत जी एटीसी सदृश्य आहेत पण ती आधुनिक एटीसी एअर ट्रॅफिक कंट्रोल मधल्या उपकरणांसारखी नाहीये। विमान लँड होताना या संस्थेतील विद्यार्थी पायलटला काही प्रमाणामध्ये मार्गदर्शन करतात। म्हणजे डीजीसीए किंवा सरकारमान्य संस्थेतून प्रशिक्षण घेतलेला एकही कर्मचारी या विमानतळावर नसतो।
या प्राथमिक स्तरावरील उपकरणांचा वापर करून विमान लँड केली जातात. इथे एकही अत्याधुनिक उपकरण नाहीये. अग्निशमन दल नाहीये, सुरक्षा यंत्रणा नाहीये, हवामानाची माहिती देणारे तज्ञही नाहीयेत. या विमान अपघाताबद्दल आणि एकंदर डीजीसीए बद्दल अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत, तेही बघूयात. किमान दृश्यमानता 5 किलोमीटर हवी असा नियम असताना 3 किलोमीटर दृश्यमानतेमध्ये विमान का उतरवलं? धावपट्टी एकदा दिसली नाही, मग त्यानंतर वैमानिकानं विमान पुण्याला का नेलं नाही? विमान लँड होताना त्याचा वेग प्रमाणापेक्षा जास्त होता का? प्रमाणापेक्षा अधिक वेगात विमान लँड करण्याचा प्रयत्न केला म्हणून अपघात घडला का? बारामतीला विमानतळ नाही, फक्त धावपट्टी आहे, हे डीजीसीएला माहित नव्हतं का? कोणतीही आधुनिक उपकरणं नसताना बारामतीला विमान उतरवण्याची परवानगी का दिली जात होती? कठोर नियम करताना डीजीसीए दबावाला बळी पडतं का? या अपघातातून डीजीसीए धडे घेणार का? आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत एव्हिएशन तज्ञ नितीन जाधव. सर, या अपघाताकडे नेमकं कसं बघायचं? म्हणजे खरंच बारामतीला विमानतळ आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे, की डीजीसीए या सगळ्या विमान प्रवासाच्या बाबतीत, विशेषतः अशी विमानतळं जी फार मोठी नाहीये त्यांच्या बाबतीत फारसं गंभीर नाहीये? त्या VTSSK फ्लाईटबद्दल मी लिअरजेट कंपनीचं होतं, त्याबद्दल मी काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनतर्फे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे की हे प्रकार घडत असताना आता पहिल्याच दिवशी मी तिथे स्टेटमेंट दिली होती की धुक्कासन लेअर असल्यामुळे त्यांनी गो राऊंड केला आणि गो राऊंड करून त्यांनी परत आल्यानंतर तो ॲप्रोचला न येता डाव्या बाजूला त्यांनी हिट केलेला आहे. त्या हिटमध्ये तो थडकल्यामुळे, कारण तिथे टेबल टॉपप्रमाणे असं एक उतार वगैरे होता 25-30 फुटाचा वगैरे, तिथे त्यांनी हे झालेलं आहे. पण त्यानंतर हे झाला, एक व्हिडिओ आलेला आहे, संध्याकाळचाच एक आलेला आहे की ते जेव्हा त्यांनी गो राऊंड केला आणि परत येत होता तो, तर त्यांनी थोडंसं ते टिल झालेलं, म्हणजे ते एकदम असं थोडंसं वाकडं झालेलं आणि मग त्यांनी नंतर हिट झाला आहे. तर हे मोठं कोडं आहे की गो राऊंड करताना त्यांनी पूर्ण गो राऊंड केल्यानंतर तो शॉर्ट रनवे झाला का? त्या धुक्यामध्ये ती जी स्लाईड होती, ती बाजूची साईड ती पण ती काळसर होती म्हणून त्याला भ्रम झाला का की तो रनवे आहे म्हणून असा भ्रम झाला? कारण ट्विल्ट झालेलं ते वगैरे. हे ट्विल्ट का झालं? त्यांनी पूर्ण थोडंसं करायला पाहिजे होतं, ते जास्त झालेलं असं दिसतंय, प्राथमिक ह्याच्यामध्ये दिसतंय. मी कुठच्याही ते कोणावरही आरोप करत नाही आहे, मी इथे जस्ट तुम्हाला ते सिच्युएशन बोलायचा प्रयत्न करतो आहे की तो झाल्यानंतर त्याने तो जो हिट झाला, तर रनवेवर हे थोडंसं वर जरी असतं तर ते स्कीड घसपटत गेलं असतं. म्हणजे चाकं जर का निकामी असते, जरी काय झालं असतं तरी जस्ट त्याला शुद्ध मराठीमध्ये सरपटत जाणं असं म्हणतात, स्कीड होणं असं म्हणतात. ते झालेलं नाही आहे ते, आणि डायरेक्ट नोजनीच हिट झालेलं आहे ते. त्यामध्ये हे दुःखद सगळी घटना घडलेली आहे. आता हे कोड आहे की ह्याच्यामध्ये आपण जर का ते CCTVचं हे पहिलं बघितलं असेल तर इथून CCTVतून क्लिअर दिसतंय वगैरे की ते प्लेन आहे वगैरे. मग विजिबिलिटी होती का? एवढी नव्हती असं माझं प्राथमिक ते सगळ्या ह्याच्यामधून मला दिसण्यात येते की एवढी विजिबिलिटी नव्हती. आणि बारामतीचा जो रनवे आहे तर तिथे छोटा रनवे असल्या कारणाने या इथे अजून लोकलायझर्स किंवा ILS किंवा अजून काही CNS जे लँडिंगचे प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम म्हणतात, तर ती काही नसल्या कारणाने इथे तुम्हाला मॅन्युअली विजन बघूनच तुम्हाला लँडिंग करावं लागत होतं वगैरे, असे प्रकार आहे. आणि काही महिन्यापूर्वीच त्याच पूर्वी हे विमानतळ
हे रिलायन्सकडे होतं. अनिल अंबानी यांची रिलायन्स, मुकेश अंबानींचे नाही. त्यांच्याकडे ते चालवायला होतं. गेल्याच वर्षी ते हस्तांतरित परत एकदा MIDCकडे आलेलं आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते MIDC यांच्या गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आलेलं आहे. आणि त्यानंतर तिथे ते आता हे सगळे जे प्रकार तिथे, पण त्यांचे विचार तेव्हा दादांचे होते की त्या एअरपोर्टला मोठं करावं, थोडीशी लेंथ वाढवावी आणि जेणेकरून नाईट लँडिंग करता येईल असे इन्स्ट्रुमेंट तिथे बसवावेत. ते जेणेकरून पुढे येणारा जो काळ आहे तो त्या काळी मी रात्रीचा तिथे उतरू शकतो. हे असे उच्च विचार दादांचे होते आणि ते करणारही होते. ते बोलणं पण तसं झालेलं, तसं त्यांनी भावना पण प्रकट केल्या होत्या. पण काळाने घात केला आणि असे प्रकार घडले. एक अत्यंत दुःखद घटना ती घडलेली आहे. आणि बारामतीला ATC एअर ट्रॅफिक कंट्रोल नाहीये. जे विमानतळावर जेव्हा विमान उतरवायचं असतं तेव्हा जो टॉवर असतो, जो वैमानिकांना संदेश देतो, खालच्या हवामानाची दृश्य मापनाची माहिती देतो, तसा ATC नाहीये, ते कंट्रोल नाहीये. मग तो कंट्रोल एकतर पुणे ATC सोबत असतो, संपर्क करावा लागतो, किंवा मग बारामती फ्लाईट ट्रेनिंग सेंटर हे मदत करतं. आता अशी जर परिस्थिती असेल आणि जर दृश्यमानता फारशी जास्त नसेल तर तिथं विमान उतरवणं हे किती आव्हानात्मक असू शकतं? त्या इथे जी ATC होती, पुणे ATCच्या तुमचा संपर्क झाल्यानंतर लोकल ATC जी आहे ही तिथे असणारे रेडबर्ड आणि कारवान जे आहे ट्रेनिंग स्कूल, जे पायलट ट्रेनिंगचे जे स्टुडंटला देतात, त्यांचं असल्या कारणानं त्यांची अर्धा वेळ ते आणि अर्धा वेळ ते ATCची देतात. त्यावेळेस कोण ATC होतं आणि ATC सर्वात मोठी गोष्ट, सकाळपासून फ्लाईंग सुरू होतं 6 वाजल्यापासून, पण त्या दिवशी 6 वाजल्यानं कुठचं फ्लाईंग नव्हतं, ते बंद करण्यात आलं की धोका आहे म्हणून त्यांनी केलं नव्हतं. हा पण प्रकार आमच्या कानावर आलेला आहे की सकाळपासून जे झालं नव्हतं वगैरे. आणि मग ठीक आहे, असे प्रकारचं ना मग दादांच्या ह्यांना कोणी लँडिंगला परमिशन दिली मग की धोका नसताना पण कसे. मग हे जर का 80 ते 90 च्या 100 लँडिंग टेक ऑफ एव्हरी डे तिथे छोटे फ्लाईट करतायत, ते स्वतः बंद होते सकाळपासून ह्या धुक्यामुळे. आणि मग दादांना परमिशन कोणी दिली, त्यांच्या ह्याला का दिली, कशी दिली? आता कसं असतं की छोटं फ्लाईट जेव्हा असतं तेव्हा तुम्ही डायरेक्ट छोट्या फ्लाईटमध्ये तुमचे पायलट आणि तुमच्या को पायलटबरोबर तुम्ही डायरेक्ट संवाद साधू शकता. तर छोट्या डायरेक्ट अप्रोचमध्ये असं काही नाही आहे. जसे कमर्शियल फ्लाईटला, मोठ्या फ्लाईटला हा पायलट हा आणि ATC आणि सगळे विचारपूर्वक तो निर्णय घेऊन करत असतो, लँडिंग करत असतो. मग हिच्या अंतर्गत त्या विमानात काय झालं, काय बोलणं झालं, हे व्हॉइस रेकॉर्डवरून आपल्याला ब्लॅक बॉक्समधलं कळेल की ॲक्च्युअल काय घडलेलं आहे. पण घटना घडली हे सत्य आहे आणि हे माझा अनुमान आहे. म्हणजे मी कोणाला आरोप करत नाही आहे की त्यांनी जो गो राऊंड घेतला हा माझ्या मते एक शॉर्ट झाला असं माझं कल्पना आहे. थोडंसं लांब येऊन त्यांनी रनवे ॲप्रोचला यायला पाहिजे होतं आणि मग स्मूथली लँडिंग केलं असतं. काही प्रॉब्लेम असतो जर का त्याला इकडे तिकडे झालेलं, पण टेबल टॉपवर तो सरकत गेला असता, बाजूला झालं नाही पाहिजे होतं. हे माझं प्राथमिक मत आहे. झाला तर त्याला होण्याला कोण टाळू शकत नाही. पण मी पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे की ॲव्हिएशनमधले हे पुढे येणारे आणखी कितीतरी दुःखद घटना टाळू शकतात. DGCAने शक्यतो भारतातले जेवढे एअरपोर्ट्स आहेत जिथे एअरस्ट्रिप्स आहेत आणि लँडिंग टेक ऑफ तिथे हे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आणि इतर जे प्रकार आहेत, नाईट लँडिंग वगैरे, लाईट्स, समजा आज तिथे लाईट्स असतात, पापी लाईट्स असतात, त्याला पापी लाईट एज लाईट म्हणतात. ह्या जर का असतात, त्या लाईट ऑन केल्या जरी असत्या तरी तिथे समजा त्यांना एअरपोर्ट दिसला असता वगैरे. तर असे काही प्रकार पुढे घडू नयेत म्हणून जे भारतातले विमानतळ आहेत तिथे कंपल्सरी करावं, स्टिक करा. DGCAने थोडंसं कडक व्हायला पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि इन्साइट्सबद्दल आणि या सगळ्या संभाषणानंतर. या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.